अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा आता शेवटचा आठवडा सुरू होतो। सभागृहात खराचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे। गेल्या आठवड्यापासून राज्यभरात खराचं प्रकरण गाजतंय, त्यामुळे हा मुद्दा आता अधिवेशनात गाजण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सत्ताधारी आणि विरोधक यावरून आमने सामने येण्याचा अंदाज वर्तवला जातो। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर सध्या आपल्यासोबत आहेत। मनोज, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा आता शेवटचा आठवडा सुरू होतो। खरात प्रकरणाचे कसे पडसाद आता अधिवेशनात पाहायला मिळतील? बरोबर कल्याणी, आपण म्हणता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारी सुरू झालेलं होतं अर्थसंकल्पीय अधिवेशन, आणि आजचा हा शेवटचा आठवडा, शेवटचे 3 दिवस उरले आहेत। बुधवारी हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे। 21 दिवसाचा आपण म्हणतो या ठिकाणी अधिवेशन हा घेण्यात आलेलं होतं, आणि त्यानंतर आजचा शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस असून यामध्ये अशोक खरात यांचा मुद्दा हा गाजणार आहे। आपण म्हणतो आठवड्यापासून अशोक खरात हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे। त्यामध्ये आपण म्हणतो रुपाली चाकणकर यांचा राजीनामा देखील घेण्यात आलेला आहे, आणि त्यामध्येच आता आज सभागृहाचा शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस असून यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये खडाजंगी होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता दर्शवली जाते। तसंच आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सातारामध्ये आपण बघतो जी घटना घडली, अध्यक्ष भाजपचा झाला, भाजपने जी खेळी केली, त्यानंतर भाजपचा अध्यक्ष झाला, त्या संदर्भामध्ये देखील कुठेतरी खडाजंगी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। आणि त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे आज विधान परिषदेच्या 9 आमदारांचा या ठिकाणी निवृत्त होणार आहेत, आणि त्यांचा आज कार्यकाळ संपणार आहे। त्यांना देखील आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष आणि सभापती हे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना निरोप देणार आहे। त्यामध्ये 9 जण, त्यामध्ये भाजपचे 4 जण आहेत, एकनाथ शिंदे गटाचा 1 जण आहे, उभाटा गटाचा 1 जण आहे, आणि काँग्रेसचा 1 जण आहे, आणि आपण बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचा एक आमदार या ठिकाणी निवृत्त होणार। त्यामध्ये आपण बघितलं नीलम गोरे असतील, उद्धव ठाकरे असतील, अमोल मिटकरी असतील, शशिकांत शिंदे असतील, दादाराव केचे असतील। खरं तर अशोक खराचं प्रकरण हे गेल्या आठवड्यापासून राज्यभरात गाजतंय। यामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला, विरोधक सुद्धा टीका करतात, त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा कशा पद्धतीने चर्चेला असेल? बरोबर, आपण म्हणतो जो भोंदू अशोक खरात यांचा प्रकरण आठवड्यापासून गाजत आहे, आणि त्यानंतर त्याचे पडसाद आज विधानसभेमध्ये उमटू शकतात। कारण की ज्या प्रकारे मुख्यमंत्री यांनी रुपाली चाकणकर यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना राजीनामा देण्याचं सांगितलं, त्यानंतर आपण म्हणतो रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवलेला होता, आणि आपण म्हणतो रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देखील दिला होता। पण त्याच्यामध्ये अजून भाजपचे काही नेत्यांचा विरोधकांना म्हटलं जात आहे, फोटो आहेत, त्यांना देखील या ठिकाणी त्यांचे देखील राजीनामे घ्यावे असे देखील मागणी केली जाते। त्यामुळे आजचा आजचा विधानसभेचा जो पहिला दिवस आहे शेवटच्या आठवड्याचा, त्यामध्ये कशा प्रकारे सत्ताधारी, त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरात प्रकरणावरून नेमकं काय घडतं, मुख्यमंत्री काही सविस्तर माहिती देतात का, हे पाहावं लागेल।